नमस्कार मंडळी, चारुल क्रिएशन्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका वेगळ्या पद्धतीने पाऊच करायला शिकूयात. मेजरमेंट आहेत 9.5, 6, 6.25 पर्यंत घ्यायचं. हे 2 घ्यायचे, 2 लाइनिंगसाठी सेम मेजरमेंटचे 2 पेपर आहे. हा EP पेपर आहे. 1 पॉकेटसाठी, 1 2 लेस घेतलेले आहेत, 2 झिपर घेतलेले आहेत आणि 2 रनर घेतलेले आहेत. चला आता मग सुरू करूया. सगळ्यात आधी आपण फ्रंटचं शिवून घेणार आहोत. त्यासाठी फॅब्रिक घेतले आणि अस्तर घेतलेलं आहे. नॉन वुवनचं अस्तर आहे वापरलेलं मी. तर आता आपण झिप लावणार आहोत. झिपची सुलट बाजू फॅब्रिकच्या सुलट बाजूवर ठेवून लावायची आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि टिप मारून घ्यायची. आतून टिप मारल्यानंतर वरनं एक दाब टिप मारून घेतलेली आहे. आता आपल्याला EPE शेप आतमध्ये इन्सर्ट करायची आहे. रेडीमेड कपडे आपण आणतो त्याच्यामध्ये आपल्याला ती मिळते. त्याचा उपयोग आपण पाऊचमध्ये करू शकतो. तर ती आता आपल्याला अशी इन्सर्ट आपल्याला करायची आहे. की जी आपण टिप मारलेली आहे दाब टिप, तिथपासनं खालून एक 5 इंच सोडून आपण त्याचं माप घेणार आहोत. म्हणजे साधारणतः 5 इंच आपण त्याची EPE शीटची लांबी घेणार आहोत. अजून आपल्याला कट करायला लागेल कारण EPE शीटवरती टिप व्यवस्थित बसत नाही आणि फोल्ड करताना त्रास होतो. त्यामुळं आपण त्याचं माप थोडंसं कमी करणार आहोत. या बाजूला आणि एक या बाजूला अशी टिप मारून घ्यायची आपण. आता मी हे शीट आतमध्ये इन्सर्ट करणार आहे. चेक करून घ्यायचं की बरोबर आतमध्ये बसत असेल तर इन्सर्ट करायचं. नाहीतर मोठं असेल तर थोडंसं अजून कट करून घ्यायचं की जेणेकरून आपल्याला टिप मारता येईल. ओके, आता मी इथून एक टिप मारून घेणार आहे. टिप मी मारून घेतलेली आहे. आता आपण ह्याला लेस लावून घेऊयात. आता लेस लावून घेतलेली आहे. मागचा भाग आहे तो आपण 2 भागामध्ये कट करणार आहोत. त्याच्यासाठी आपण हे 2 इंच घ्यायचं आहे. हे मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही 2 इंचाच्या मार्जिनने आपण कट करून घेणार आहोत. तर आणि मेन फॅब्रिक हे कट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला ही चेन आहे पॉकेटसाठी लावायची, ती आपण जॉईन करणार आहोत. तर ती कशी करणार आहोत, सुलट बाजू चेनची ही आणि नॉन वुवन फॅब्रिकचं अस्तर ह्याच्यावरती ठेवून टिप मारून घ्यायची. अशी टिप मारायची. टिप मारून घेतलेली आहे आपण. आता ते सरळ करायची आणि इथून दाबटीप एक मारून घ्यायची. दाबटीप मारून घेतलेली आहे. आता आपल्याला वरच्या बाजूने जे 2 इंचाचं कापड आपण कट केलं होतं ते जोडायचं आहे. त्याच्यासाठी चेनच्या सुलट बाजूवरती फॅब्रिकची सुलट बाजू ठेवायची आणि त्याच्या खाली अस्तराचं कापड ठेवायचं. टिप मारून घ्यायची. टिप मारून घेतलेली आहे. आता सरळ करून वरून दाबटीप मारून घ्यायची.
दाबटीप मारून घेतलेली आहे. आता चारी बाजूनी आपण टीप मारून घ्यायची. मी चारी बाजूने टीप मारलेली आहे. तुम्ही बघू शकता किती फिनिशिंगने आलेलं आहे, मागं सुद्धा आणि पुढं सुद्धा. आता आपल्याला जो फ्रंट भाग आपण तयार केलेला होता तो ह्या पार्टला जोडायचा आहे, बॅकला जोडायचा आहे. त्याच्यासाठी आपण काय करायचं की चेनच्या उलट बाजूवरती मागची बाजू ठेवायची आणि खालच्या बाजूने जो पॉकेटसाठी आपण अस्तर कट केलेलं होतं ते अस्तर आपण ठेवून टीप मारून घेतलेली आहे. आपण टीप मारून उलट बाजू करून खालचं जे आपण पॉकेटसाठी कापड घेतलेलं होतं ते आणि आत्ता शिवलेला भाग असा एकत्र करायचा आणि इथून दाबटीप मारून घ्यायची. दाबटीप मारून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही फिनिशिंगने दिसतंय. आता आपल्याला इथं हँडल लावायचं आहे. त्याच्यासाठी आपण हे कापड घेतलेलं आहे. 9.5 बाय 2 इंचाची पट्टी आहे ही. तर ह्या पट्टीला आपण टीप मारून घ्यायची. टीप मारून घेतलेली आहे. आता आपण ती सुलटी करणार आहोत. सुलटी करण्यासाठी एक सुई घ्यायची, दोरा ओवून अशी तयार करायची आणि ती आतमध्ये उलटी घालायची, म्हणजे तुमचे अडकणार नाहीत धागे त्याच्यामध्ये कापडाचे. आता सरळ करून घेतलेली आहे. आता याच्यावरती मी लेस लावून घेणार आहे. तयार केलेली पट्टी आपण हे जोडलेली आहे मी बेल्ट तो. आता याच्यामध्ये चेन घालून घेऊयात आपण. रनर घालून आपले झालेले आहेत. आपल्याला आता टीप मारायची आहे. 3 बाजूने टीप मारून घेतलेली आहे. आता जे कॉर्नर्स असतात ते आपण कट करून घेणार आहोत. चेन जास्त बाहेर आली असेल तर ती कट करून घेणार आहोत. आता मी इथं सगळं तयार करून घेतलेलं आहे. आपला जो पॉकेट लावलेला होता आतमध्ये त्याचं अस्तर मी जास्त घेतलं होतं थोडं. तर ते कशासाठी की ह्या ज्या साईड्स आहेत पर्सच्या त्या व्यवस्थित आतमध्ये जाव्यात. त्यामुळे वेगळं लावायची आपल्याला गरज नाही. तर फोल्ड करून इथून टीप मारून घ्यायची. आता ही टीप मारून पर्स तयार आहे. तुम्ही बघू शकता की किती फिनिशिंगने झालेली आहे तयार. आपले धागे दोरे राहिलेले असतील ते कट करून टाकायचे. व्यवस्थित स्वच्छ करायची पर्स आणि मगच सुलट करायची. आणि एकदा सुलट केल्यानंतर आपल्याला ते स्वच्छ करता येत नाही आतून पर्स. त्यामुळं आधी सगळं स्वच्छ करायचं. दोरे राहिले असतील कुठं कापड जास्त दिसत असेल तर ते कट करायचं आणि नंतर मग पर्स सुलट करायची. तर पर्स तयार झालेली आपली आणि ती फिनिशिंगने झालेली आहे. तुम्ही अशी पर्स तयार करून सेल करू शकता. आपली ही पर्स तयार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.